जनगणनेचे काम अचूकपणे पूर्ण करा, वीरेंद्र दीक्षित। कोल्हापूर येथे जनगणना प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न। जनगणना 2 टप्प्यात 16 मे ते 14 जून 2026 पहिला टप्पा। कोल्हापूर येथे केंद्र शासनाच्या वतीने होणाऱ्या आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली। जनगणनेचे काम निर्धारित वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करण्यासाठी सर्वांनी दक्ष राहावे असे आवाहन जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षित यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात जनगणना संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 4 ते 6 मार्चच्या कालावधीत 3 दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते। या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना दीक्षित बोलत होते। यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी नंदू परळकर, कोल्हापूर महापालिकेचे उपायुक्त तथा जनगणना अधिकारी परितोष कंकाळ, कोल्हापूर जिल्हा जनगणना समन्वयक मयूर पवार, करमणूक कर अधिकारी पाटील आदी उपस्थित होते। दीक्षित म्हणाले, जनगणनेचा पहिला टप्पा 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत होणार असून दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये राबवण्यात येणार आहे। जनगणनेच्या कामात पारदर्शकता राखणे आवश्यक असून माहिती संकलित करताना पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घ्यावी। जनगणनेबाबत चुकीची माहिती दिल्यास जनगणना अधिनियम 11 अंतर्गत दंडाची तरतूद असल्याची माहिती त्यांनी दिली। नगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी भागाची माहिती काळजीपूर्वक तपासावी, तसेच जनगणनेच्या अनुषंगाने चेकलिस्टनुसार कार्यवाही करावी अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी केल्या। यावेळी घर यादी व घरगणना याबाबत प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी पार पाडावयाच्या कर्तव्याबाबत मयूर पवार आणि PPTद्वारे सादरीकरण केले। कार्यशाळेस नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित लिपिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।